घरामध्ये काल विकेंडचा वार झाला, त्यानंतर घरामधून डबल एविक्शन झालेलं आहे। त्यामध्ये नेहल बाहेर गेलेली आहे। दुसरा बशीर अली घरातून एविक्शन तर झालेला आहे, परंतु आजचा विकेंडचा वार झाला तर उद्याचा विकेंडचा वार झाल्यानंतर आपल्याला कळेल बशीर अली हा घरी गेला आहे का तिथे त्याला सिक्रेट रूममध्ये हलवण्यात येणार आहे, हे उद्या कळेल। 99% तर सगळीकडून जी बातमी येते त्याच्यामध्ये तर तो घरीच गेला आहे। तुम्हाला मला माहिती आहे मेकर्सचं काही कधी सूत्र हलू शकतात, काही त्यांचं डोक्यामध्ये येईल, आपण काही सांगू शकत नाही। काही पिलावर अनफेअर एविक्शन ऑलरेडी बोंबलत आहेत। तर बघूया उद्या काय होतं। उद्या संध्याकाळी आपल्याला एक्झॅक्ट 100% कळेल काय होतंय। 99% तर बशीर अली गेल्यातच जमा आहे। त्यानंतर आता ह्या येणाऱ्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क ही झालेला आहे। बीबी तक म्हणून एक ट्विटर हँडल आहे, त्याच्यावरून न्यूज आलेली आहे। तर घरामध्ये ऑलरेडी नॉमिनेशन झालेलं आहे। नॉमिनेशन ही असं भयंकर झालेलं आहे ना की तुम्ही शॉक व्हाल। तर नॉमिनेशनमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर 3च लोक सोडले तर सर्व लोक नॉमिनेटेड झालेले आहेत। आता 3मध्ये कोण होते तुम्हाला सांगतो। घरामध्ये झालं असं, विकेंडच्या वारनंतर एविक्शन झाल्यानंतर अभिषेक आणि अश्नूर हे दोघं पूल साईडला, स्विमिंग पूलच्या साईडला बोलत बसले होते। त्या दोघांनी माईक नव्हता घातला। आता माईक नसल्यामुळे बिग बॉसने बऱ्याच वेळा अनाउन्समेंट केलं, पण ह्या दोघांनी निग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं। मग निग्लेक्ट केलं तर बिग बॉसने घरातल्या सर्वांना ते फुटेज दाखवलं। मग घरातल्या सर्वांनी मान्य केलं ही ह्यामध्ये त्यांची चूक आहे, ह्यामध्ये त्यांची मिस्टेक आहे। त्यानंतर बिग बॉसने अनाउन्समेंट केलं की दोघंही नॉमिनेटेड असतील। पुढचा डिसिजन घरवाल्यांवरती सोडला। आता सर्व सदस्य एकत्र बसले असतील आणि पुढचा डिसिजन घेण्यासाठी त्यांनी डिस्कशन केलं असेल, परंतु पुढचा डिसिजन ते घेऊ शकले नाहीत। तर बिग बॉसने काय केलं तर पुढचं जे प्रश्न होता तो कॅप्टन मृदुलला विचारला की यांचं काय करायचं। तर कॅप्टन मृदुलने ऑब्व्हियसली, मृदुल हा अश्नूर आणि अभिषेकचा मित्रच आहे, तर त्याला काय माहिती पुढचे सर्कमस्टन्सेस काय असतील। तर त्याने बिग बॉसला असं म्हटलं की त्यांना एक शेवटचा चान्स द्यायला हवा आहे। तर तसं झाल्यानंतर त्यांना तर चान्स देण्यात आला, परंतु बिग बॉसने ते दोघं जण सोडून आणि कॅप्टन मृदुल सोडून बाकी सर्व जणांना आठवड्यासाठी नॉमिनेट केलं आणि घरातलं 60% रेशनसुद्धा कट केलं ॲज अ पनिशमेंट म्हणून। सर्वात बेकार गोष्ट कोणती माहिती आहे का, ह्या अभिषेक बजाजमुळं त्याचेच मित्र नॉमिनेट होण्याची ही दुसरी वेळ। लास्ट टाइम तुम्हाला माहिती असेल नगमा आतमध्ये होती, नगमाला हा स्टोरी सांगायला गेला आणि दरवाजा लावून घेतला की बघू आता कोण आतमध्ये येतोय, आणि त्या गोष्टीवरून बिग बॉसने अभिषेकला झापलं आणि स्ट्रेट अवे नगमा आणि तिचा जोडीदार कोण होता बाहेर, मला वाटतं अवेसच होता, दोघांना नॉमिनेट केलं आणि त्याच एविक्शनमध्ये नगमा ही बाहेर गेली। तर नगमा बाहेर गेली त्यासाठी नॉमिनेटसाठी झालेला कारण हा अभिषेक होता, आणि आताही तेच झाले। अभिषेक आणि अश्नूरमुळं अख्खं घर नॉमिनेट झाले आणि माहीत नाही आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कोण बाहेर जाईल। तुम्हाला काय वाटतं ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये कोण बाहेर जाईल? अभिषेक, अश्नूर आणि घराचा कॅप्टन मृदुल सोडला तर बाकी सर्व नॉमिनेटेड आहेत। तुम्हाला काय वाटतं कोण घराबाहेर जाईल पुढच्या आठवड्यामध्ये? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।